आम्ही आलो आहे तपोनला. तर बघू शकता तर बघू शकता मित्रांनो इथं असं आहे, म्हणजे हे असे रामाचे आहे. तर इथं रामायण घडलं होतं, एवढी स्टोरी नाही माहीत पण इथं रामायण घडलं होतं माहिती आहे. हे आहे पंचवटी. तिथं समोर मंदिर आहे. मंदिरात अलाउड आहे ना मामा? मंदिरात अलाउड आहे ना? हां तर मित्रांनो आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे. तुला हे इथं का रामसृष्टी उद्यान आहे इथं नाही कट नाही केलं ते आहे तसं ते. तर इथं खाली पण जाणार आहे मी. तर कुठं जायचं मामा आधी? तरी माझे मामा आहे, यांचं मेन यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला इकडे खाली इथं जायचं आहे ना? चले इकडे जाऊ ना खाली. इकडे कुठून पुढून आहे ना? तर कविता गोदावरी संगम ते इथं खाली पण आहे, मस्त एकदम. तर मित्रांनो चला तुम्हाला भेटतो तिथं पोहोचून. तर मित्रांनो तुम्हाला दाखवण्याच्या आधी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या आणि छानशी कमेंट करा. चला दाखवतो. तर मित्रांनो आम्ही नंतर खाली जाऊ. पहिले ते माझ्या मामाला काय पाहिजे होते, मग आता आम्ही काय करतो चहा पितो मग जातो. तर मित्रांनो मला छान नसतं प्यायचं, पण माझ्या मामावर पाच घातले त्यामुळे त्याला एवढं पेन जाऊ आपण. तर मित्रांनो आधी पेला आहे. तर आपल्याला पहिले तुम्हाला रामदेव आहे ना रामांची मूर्ती दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही अशी मूर्ती आहे. अजून हे पुरा एक उद्यान आहे. उद्यानाचं नाव समृद्धी सृष्टी उद्यान आहे. हे काय हे बघा इथं नाव, हे बघा ही मूर्ती आपली रामाची हां दिसती ना. तर इथं असं खाली उद्यान आहे, मस्त आहे, मोठं पण आहे. तर आता त्याला दर्शन घ्यावं. मग आपले चप्पल बोटं इथेच काढावे आपले चप्पल. आणि तुम्हाला माहिती आहे का, तो आम्ही एकदा छोटं होतो, किती तिसरी चौथीत असेल मी, आम्ही आलो होतो संध्याकाळचं. इथं सगळं वल्लं होतं आणि मला काय माहीत काय लागलं होतं. मी ते खेळत होतो माहिती का, वल्ल्यातच असं उड्या मारत होतो. ले खराब कपडे तवले घाण केलं ते. तर बघा तुम्ही असं हे सगळं उद्यान. इथं पाणी आहे, इकडे रामाची मूर्ती, इथं पुरेसं पाणी सोडलेलं राहतं, म्हणजे पाण्यामध्ये ते पूर्ण. आणि तिथं वरती जायला पण ती गेट बंद आहे. तरी असं खाली गोदावरी नदी पण आहे इकडं आपली. आणि इकडं उद्यान आहे, तिकडं खूप सारे लोक आहे. आणि मित्रांनो तिकडं पण बघा मस्त तिकडे आहे सुकलेलं. आपण तिकडे जाणार आहे, तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. आपण तिकडे जाणार आहे तर थोड्याच वेळात. मित्रांनो बघा खूप मोठं उद्यान आहे इकडं बघायला. मस्त बघण्यासारखं आहे. म्हणजे खाली बघा इथं हे तिकडून ती नदी जाती आहे. इथं बकऱ्या पण हे आले, बकरी पण आहे इथं. तर म्हणजे काय हे होतं इथं, म्हणजे असं छान दिसतं दिसायला. चला इथून खाली जाऊ पण आता. मित्रांनो बघा असं आहे इथंच नजारा. तिकडं काहीतरी चालू आहे बोरवेलचं. इकडं अशी नदी जाती ते बघा. तिकडं अशी गाय हरणं असं हे गाय म्हणजे बकरी. तर आता आपण समोर जात आहोत. आणि इकडं बघा म्हणजे अशी मस्त नदी जाऊ राहिली, गोदावरी नदी. हा बघा तुम्ही बकऱ्या मस्त. हे बघा इथं बकऱ्या बघा बकऱ्या. चला आता तुम्हाला डायरेक्ट तिकडे पावसाळ्यात मिळतो मी. तर मित्रांनो इथं ना तुम्ही पावसाळ्यात या, सगळं इथे दिसते ना, आम्ही कुठून काय ना सगळं डुबून जातं. सगळं इथे ना ते असं खडके आहे ना दगड, सगळं डुबून जातं. आता बघा इथं मस्त पाणी चालू एकदम.
एकदम असं पाणी चालू आहे इथं. आणि बघा पुरा आवाज येते आणि असं एकदम असं बघा हे सगळं डुबून जातं. तेव्हा पावसाळ्याचा महिना असते ना, पूर आला नाही तर सगळे डुबून जातं, काहीच दिसत नाही वरतून. आणि इथे ना पाहून पण थोडंसं डेंजर आहे तर हे आलं तर, कारण की बघा इथं असे मोठे मोठे दगडे मधात दगडे, तर त्याच्याने आपण लागलं की आपण लागू शकतो. त्यामुळे बघा ही एक हे काय तर छोटीशी कॅनन जाऊ राहिली, कॅनन नाही नदी बोलू त्याला, आणि इकडे कनेक्ट होऊ राहिली थोडी, म्हणजे कनेक्ट नाही आहे. बघा पाणी बघा साफ आहे, थोडंसं पाणी साफ आहे आणि पुरं मस्त पाणी आहे. तिकडं हे पण चालू आहे मासेमारी. मित्रांनो हो मामा 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 इकडे 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 हे बघा काहीतरी चमकते बघा इथं. हे काय चमकते, हे काय चमकते, हे काय बघा, हे बघा इथं काय लेखत, मला वाटलेलं काहीतरी तिसरं पडले. बघा हे असे तिथून असं पुरं पाणीवर राहिलं आणि गोदावरी नदी आहे मित्रांनो. तर इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे खूप सारे मासे आहे. त्याला नाही खाल्ले जाते, पाय टाकते थोडस. जरा मोबाईल हा हा काढली. तर इकडे बघा असे छोटे छोटे तलाव आणि आपण असं आपण जाऊ राहिलो आणि तिथं पाऊस पडतो ना.